नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. युक्रेन रशिया युद्धाच्या चिंतेनं जगाची झोप उडाली आहे. कारण या युद्धात घातक रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जाते. रशियाकडून रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्यास तिसरं महायुद्ध अटळ असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय आणि त्यामुळेच जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान रशियानं युक्रेनवर रासायनिक शस्त्रांविषयी कोणता आरोप केलाय, त्या आरोपांवर युक्रेननं कोणता खुलासा केलाय आणि अमेरिकेनं कोणती भीती व्यक्त केलेली आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तिसरं महायुद्ध अटळ या खास कार्यक्रमात. रशियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे माघार घेण्यास तयार नाहीयेत. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनमधील प्रमुख शहरांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. तर युक्रेनच्या मेल्टिपूल शहराच्या महापौरांचं रशियाच्या सैन्याकडून अपहरण करण्यात आलंय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला. कीववर कब्जासाठी घनघोर युद्ध. युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराग. युक्रेनचा रशियावर जोरदार पलटवार. युक्रेनच्या कीव शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियानं हल्ले आणखी तीव्र केले. रशियाच्या सैन्यानं कीव शहराची चहूबाजूनं कोंडी केली आहे. रशियाचं सैन्य कीव शहराच्या आणखी जवळ आलंय. मात्र युक्रेनकडूनही रशियाच्या लष्कराला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय. युक्रेनच्या सैन्यानं रशियाच्या रणगाड्यांना लक्ष्य केलंय. युक्रेनचे कमांडोही आता युद्धात उतरलेत. युक्रेननं पोलंडशी हातमिळवणी केली असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलाय. रशिया विरोधातल्या युद्धात पोलंडच्या मदतीनं युक्रेन विजयी होईल असा विश्वास झेलेन्स्कींनी व्यक्त केलाय. दरम्यान युक्रेनच्या मल्टिपूल शहराच्या महापौरांचं अपहरण करण्यात आलंय. युक्रेनच्या संसदेनं याविषयी एक ट्विट करून माहिती दिली आहे. 10 जणांच्या एका गटानं मेल्टिपूलचे महापौर इव्हान फेडरो यांचं अपहरण केलंय. इव्हान फेडरो यांनी शत्रूला सहकार्य करण्यास नकार दिल्यानं त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलाय. Сьогодні у Мелітополі окупанти захопили мера міста Івана Федорова. Мера, який мужньо захищає Україну та людей у своїй громаді. Очевидно, що це ознака слабкості загарбників. Вони не зустріли жодної підтримки на нашій землі, хоча вони на неї дуже розраховували. Бо роками брехали самі собі, що нібито в Україні чекають на Росію. Вони не знайшли колаборантів, які здали би окупантам міста і владу. युद्ध सुरू होऊन 2 आठवड्याहून अधिक काळ लुटला असला तरी रशियाच्या बलाढ्य सैन्याला युक्रेनच्या राजधानीवर कब्जा करता आला नाही. यावरून युक्रेनचं सैन्य किती चिवट झुंज देतंय याचा अंदाज तुम्हाला आला असेल. कीव शहरालगतच्या गावांवर रशियाच्या सैन्यानं मोठ्या प्रमाणात हल्ले करायला सुरुवात केली. वसिल्कीव शहर रशियाच्या हल्ल्यामुळे दडाणून गेलं. इथल्या विमानतळावर रशियानं एका पाठोपाठ एक
असे अनेक क्षेपणास्त्र हल्ले केले. युद्धाच्या 17व्या दिवशीही रशियानं युक्रेनवरचे हल्ले कायम ठेवलेत. एकाच वेळी युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे ही शहरं बेचिराख झाली आहेत. हे दृश्य खार्किव शहरालगतच्या एका गावाची आहेत. रशियाच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यात हे गाव उद्ध्वस्त झालंय. बॉम्ब हल्ल्यात अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत. 2 आठवड्यांपूर्वी या गावातील परिस्थिती सामान्य होती, पण रशियाच्या हल्ल्यामुळे सगळं चित्रच बदलून गेलंय. अन्नधान्याच्या गोदामाला रशियाच्या लष्करानं टार्गेट केलं. या परिसरावर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले. युक्रेनच्या सैन्याची रसद तोडण्यासाठी हे हल्ले केले गेल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात गोदाम जळून खाक झालंय, तर इकडे युक्रेनकडूनही प्रतिदावे केले जात आहेत. रशियन सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला करण्यात आला असून रशियाचे अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाच्या सैन्यानं रणगाडे सोडून पळ काढल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशियाच्या ताफ्यावर रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांचा मारा युक्रेनच्या लष्करानं केला. युक्रेनच्या गनिमी हल्ल्यानंतर रशियाच्या सैन्याच्या ताफ्यानं आपला मार्ग बदलल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे केले जात असून हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशिया युक्रेन युद्धात आता घातक रासायनिक शस्त्रांच्या वापराची भीती व्यक्त केली जाते. रशियानं युक्रेनवर रासायनिक शस्त्र निर्मितीचा आरोप केलाय, तर अमेरिकेकडून 3ऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जाते. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. रशियाच्या सैन्यानं युक्रेनवर चौफेर हल्ला चढवला आहे. रशियाच्या लढाऊ विमानांकडून युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. हा व्हिडिओ युक्रेनच्या डोनेस्क या शहरातला आहे. रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात हे शहर अक्षरशः भाजून निघालंय. बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत. डोनेस्कवरील हल्ल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल या शहरात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात इथं घनघोर युद्ध सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यामुळे घरं आणि इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जागोजागी हल्ल्याच्या खुणा पाहायला मिळत आहेत. रशियानं युक्रेनच्या प्रमुख शहरांना टार्गेट केलंय. कीव, इर्पिन, खार्किव, मारियुपोल, चर्निव-निप्रो, ओडेसा, डोनेस्क, लुहान्स्क आणि सुमी या शहरांवर हल्ले केले जात आहेत. पण युक्रेनच्या सैन्यानं हार मानलेली नाही. युक्रेनकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या सैन्यानं नष्ट केले. रशियाच्या सैन्याला युक्रेननं जबर तडाखा दिला. रशियाच्या सैन्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. रशियाच्या पायदळाचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनकडून होत असलेल्या प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चांगलेच संतापले. पुतीन यांनी आपल्या लष्कराच्या जनरलची हकालपट्टी केली आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान हे युद्ध असलं तरी खरी लढाई ही रशिया आणि अमेरिके दरम्यान आहे.
अमेरिकेकडून युक्रेनमध्ये जैविक शस्त्र विकसित करत असल्याचा आरोप रशियानं केलाय. रशियाच्या या आरोपामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. युक्रेनमध्ये अनेक गुप्त प्रयोगशाळा चालवल्या जात आहेत. तिथं घातक रासायनिक शस्त्रांची निर्मिती केली जाते असा आरोप रशियाकडून करण्यात आलाय. या प्रयोगशाळांसाठी अमेरिकेकडून पैसा पुरवला जातोय असाही दावा रशियाकडून करण्यात आलाय. पण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या या आरोपांचं खंडन केलंय. Адекватные люди. Я президент адекватной страны, адекватного народа. И отец 2 детей. И никакого химического или любого другого оружия массового поражения на нашей земле никто не разрабатывает. И весь мир это знает. Вы это знаете. И если вы сделаете что-то подобное против нас, вы получите жесточайший санкционный ответ. युक्रेनच्या स्पष्टीकरणानंतर अमेरिकेनं याविषयी खुलासा केलाय. तसंच रशियालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. रशिया हा युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर करण्याकरता संधी शोधत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आलाय. रशियानं युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर केल्यास जगाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या निमित्तानं अमेरिका आणि रशिया दरम्यान तणाव वाढलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच तिसरं महायुद्ध अटळ या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियानं युक्रेनच्या ठराविक शहरांना लक्ष्य केलंय. तसंच निवासी इमारतींना रशियाकडून टार्गेट करण्यात आले. त्यामुळे लाखो नागरिक निर्वासित झालेले आहेत. मात्र युक्रेनचं सैन्य आणि नागरिकांनी रशियासमोर गुडघे अजूनही टेकलेले नाहीयेत. चहू बाजूला विनाश. शहर बेचिराग. घरं आणि इमारती उद्ध्वस्त. लाखो नागरिक बेघर. युद्धामुळे युक्रेन संकटात. युक्रेनमधील नागरिकांना क्षणोक्षणी मृत्यूची भीती सतावते. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली जगतायत. रशियाची लढाऊ विमानं युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्ब हल्ले करतायत. युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशियन सैन्यानं सर्व बाजूंनी हल्ला चढवलाय. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. रशियानं युक्रेनमधील लाखो नागरिकांना युद्धाच्या खाईत लोटलंय. खरं तर रशियानं गेल्या काही दिवसांमध्ये हल्ले अधिक तीव्र केले. रशियाकडून या युद्धात घातक शस्त्रास्त्रांचा वापर केला जातोय. लुहान्स्क, निप्रो, कीव, सुमी, मारियुपोल या युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियाच्या लढाऊ विमानांकडून सतत बॉम्ब हल्ले केले जात आहेत. रशियानं निप्रो शहरावर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यावरून तुम्हाला रशियाच्या हल्ल्याचा अंदाज आला असेल. रशियाच्या हल्ल्यात निप्रो शहर उद्ध्वस्त झालंय. निप्रो शहराप्रमाणेच लुहान्स्क शहराची अवस्था आहे. रशियाच्या हवाई हल्ल्यात शहरातील अनेक इमारती नष्ट झाल्यात.
रशियाच्या लढाऊ विमानांकडून निवासी इमारतींवर सतत बॉम्ब हल्ले केले जात आहेत, तर क्षेपणास्त्रांचा माराही होतोय। त्यामुळे लुहान्स्क शहरात सगळीकडे विनाश झाल्याचं पाहायला मिळतंय। इकडे रशियाच्या सैन्यानं कीव शहराला चहूबाजूनं वेढा घातलाय, तसंच कीववर सतत हवाई हल्ले केले जात आहेत। कीव शहरावर कब्जा करण्यासाठी पुतीनचं सैन्य अधीर झालंय, तसंच मारियुपोल शहराला रशियानं टार्गेट केलं। युक्रेनच्या या महत्त्वाच्या शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या। बॉम्ब हल्ल्यामुळे लाखो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मृत्यूचं भय पाहायला मिळतंय। मात्र युक्रेनच्या नागरिकांनी रशियासमोर हार मानली नाहीये। आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य नागरिक लढा देत आहेत। रशियाच्या सैन्यावर गनिमी काव्यानं प्रति हल्ले केले जात आहेत, त्यामुळे रशियाच्या सैन्याला त्याचा जबर फटका बसलाय। रशियाची 49 लढाऊ विमानं पाडण्यात आल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय, तर 24 तासात रशियाची 10 विमानं पाडल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलंय। रशियाच्या सैन्यावर युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ले केले जात आहेत। हे दृश्य युक्रेनच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्याचे आहेत। ड्रोन कॅमेऱ्यातून ही दृश्य टिपण्यात आली आहेत। ब्रोवरी परिसरातील रशियाच्या सैन्य ताफ्यावर भीषण हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात रशियाच्या रणगाड्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। रशियाचे रणगाडे एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। युद्धामुळे युक्रेनच्या अनेक शहरात भीषण परिस्थिती पाहायला मिळतेय, तर रशियाचे हल्ले सुरूच आहेत। त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध कधी थांबेल हे सांगणं कठीण आहे। मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन युद्धाच्या खाईत लोटला गेलाय। हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होतीये। आगामी काळात रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच तिसरं महायुद्ध अटळ या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।